अंबिका मित्र मंडळ नवीन नाशिक संचलित डॉक्टर डी.एस. आहेर प्राथमिक विद्यालय, डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय तसेच माध्यमिक विद्यालय सिडको व सहत दौलतनगर यांचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दादासाहेब गायकवाड सभागृह बाबानगर येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव अमोल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्याम पाटील, संस्थेचे सदस्य संजय गांगुर्डे, भाजपा 2 मंडलाध्यक्ष अविनाश पाटील, भाजपा नेते जगन्नाथ पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दीपक बदाने, मराठा उद्योग कक्ष अध्यक्ष उन्मेष शिंदे, अल्फाटेक कंपनीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, संस्थेचे सदस्य प्रिया पाटील, प्रमिलाताई पाटील, शाळेच्या मुख्याध्यापक विद्या पाटील, कविता देवकर, मुख्याध्यापक S.S. भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। यानंतर विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले। या वर्षी स्नेह संमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून पारितोषिक वितरण करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आपले मनोगत मुख्याध्यापक विद्या पाटील यांनी व्यक्त केले। यशाचे शिखर गाठण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करतो आणि या यशस्वी सहकार्याचे फळ म्हणजे आजचा स्नेह संमेलनाचा सोहळा। पंचभूमी, दंतभूमी आणि रंगभूमी म्हणून लौकिकास पात्र असणाऱ्या वैभवशाली संस्कृती नटलेल्या या नाशिक नगरीत एका कर्तृत्ववान आणि धाडसी व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी कुठलाही वारसा नसताना अंबिका मित्र मंडळाची स्थापना करण्याचे सर्वात मोठं धाडस केलं आणि 1991 साली गरिबांसाठी शिक्षणाचं बी उजवून एक फलित म्हणजे आजच्या या तिन्ही विद्यालयांचं आजच्या अंबिका मित्र मंडळातील संपूर्ण 6 विद्यालयांचं 6 शाळांमधून 303,000 विद्यार्थी शिक्षण घेणारे याचा हे फलित असणे समजले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणारे अविनाश पाटील व दीपक बदाने यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। जर मोठ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री येणार असतील तरच या ठिकाणी आम्ही राजकीय लोक त्या कार्यक्रमाला जातो, पण पहिल्यांदा आपल्या शालिनीताई बोरसे विद्यालयाचे विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन आहे आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपल्या विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी या संस्थेने आपल्याला उपलब्ध करून दिली। खरंच मोठी गोष्ट आहे। खरं बघितलं तर आम्ही ग्रामीण भागामधून शिक्षण घेतलं, पण आमचं स्नेह संमेलन आमच्या शाळेच्या एखाद्या मोठा जो हॉल असायचा त्या मोठ्या रूममध्येच आमचं स्नेह संमेलन व्हायचं। अशी संधी आम्हाला फार क्वचित त्या ठिकाणी मिळाली। खरंच आपलं संस्थेचं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो की या आपल्यामधूनच
भविष्यातले काही सामाजिक कार्यकर्ते, काही राजकारणी, काही सायंटिस्ट, काही उत्कृष्ट अभिनेते, काही उत्कृष्ट स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय गाजवणारे असे विद्यार्थी आपल्यातून या ठिकाणी घडवत अशा शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं, त्याच्यातूनच वेगवेगळे अभिनेते असतील, कुस्ती क्षेत्रातले असतील किंवा क्रीडा क्षेत्रातले असतील, हे विद्यार्थी या माध्यमातून घडत असतात आणि याला खऱ्या अर्थाने उंची देण्याचं काम तर शाळा पातळीवर कार्यक्रम म्हटले की याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण एखाद्या कानाकोपऱ्यात किंवा एखाद्या साध्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतो, परंतु या ठिकाणी संस्थेने ज्या पद्धतीने या ठिकाणी एवढ्या भव्य सभागृहात एवढ्या सगळ्या मुलांना एकत्र आणून दिवसभराचं शेड्यूल या ठिकाणी ठेवलेलं आहे, निश्चितच हे संस्थेचं कार्य यावरून आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी हे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. मी शाळेचं आणि शाळेच्या सर्व संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी कौतुक करतो. तसेच संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. हे फक्त तुमचे उपकार आहेत असं कौतुक ज्यावेळेस दादांचं करतात त्यावेळेस आमचे अंगाला शहारे येतात आणि असं कार्य हे अंबिका मित्रमंडळ संस्थेच्या माध्यमातून या सिडको परिसरात 1991 पासून चालू आहे. मग त्या ठिकाणी सिडकोच्या जडणघडणीमध्ये असतील, राजकीय क्षेत्रात असतील, दादांनी अनेक असे कार्य केलेले आहेत. पवननगरचं भाजी मार्केट असत, पवननगरचं गणपती मंदिरासमोरचं स्टेडियम असत, त्यानंतर विद्यार्थ्यांना 10वीवर ठेवता 10वी नंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा होत असतात यांच्यासाठी जे काही लागणारे अभ्यासाची पुस्तकं असतात, यांच्यासाठी जे लागणारं शांततेचं वातावरण असतं, त्यासाठी मातोश्री गिरजे अभ्यास केली, पवननगरला निर्मिती केली आणि 10वी नंतर देखील शिक्षण त्या ठिकाणी किंवा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दादाने उपलब्ध करून दिली. हे सर्व काही करत असताना माझा तळागाळातील पालक याच्या चेहऱ्यावर एक समाधान असलं पाहिजे. आपला पाल्याला चांगलं शिक्षण कसं देता येईल, इंग्लिश मिडियमच्या स्पर्धेत कसं राहता येईल, मराठी मिडियमच्या ज्या कोणत्याही AVP सारख्या संस्था असतील त्या संस्थेच्या स्पर्धेत आपली संस्था कशी राहील, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यासाठी मला त्यांनी मोकळीक दिली आणि त्याचमुळे मी आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नवनवीन स्पर्धा, नवनवीन योजना आणण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे शिक्षक तरबळीने तुमचं सर्व काही या ठिकाणी सराव करून घेत असतात आणि चांगलं शिक्षण देण्याचं काम करत असतात. याचमुळे हे काय आज फलित आपल्याला पाहावयास मिळतं या संस्थेचं. आज अनेक संस्था आहेत या शहरामध्ये, परंतु ज्या तळमळीने शिक्षण देण्याचं कार्य अंबिका मित्रमंडळ संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सर्व शाळेचे शिक्षक करत असतात. यासाठी एकदा सर्व शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण, कारण की त्यांच्याशिवाय हे सर्व कार्य अधुरं आहे. त्यामुळं ते सर्व नियोजन करत असतात आणि त्याच्यामुळं आपण या ठिकाणी मोठ्या सभागृहात आज बसलो आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी पालक तसेच शिक्षक वृंद, संस्थेचे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. NC न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.